नमस्कार शेतकरी मित्र, हो एक अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्या समोर घेऊन आलेलो आहे आणि आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र.gov.in या ऑफिशियल महाराष्ट्र शासनाच्या जे वेबसाईट आहे त्याच्यावरच्या ज्या स्कीम्स आहेत याच्या संदर्भातील आपण संपूर्ण माहिती एक एक करून पाहणार आहोत। चला तर पाहूया एक एक करून हे सगळ्या योजनांचे आपण डिटेल्स पाहणार आहोत। आपण जर पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला पाहूयात। आपल्यासमोर आता त्या स्क्रीनवरती दिसत असं की कृषी योजना, हे सगळे कृषी रिलेटेड योजना आहेत। त्यापैकी आपण आता कसं संपूर्ण या योजना पाहणार आहोत। 6 ते 7 योजना ह्या आहेत। तर शेतकरी वर्गासाठी राज्य शासनातर्फे अनेक योजना ह्या उपलब्ध आहेत। त्यामध्ये माती असेल, बियाणे, सिंचन यंत्रे, तंत्रज्ञान, पत विमा, पिकाला संरक्षण आणि विपणन हे शेतीशी संबंधित महत्त्वपूर्ण घटक आहेत। तुम्हाला याबद्दल सहाय्य हवे असल्यास राज्य सरकारने हे पोर्टल आपल्यासाठी ओपन केले आहे। तुम्ही कधीही इथं जाऊन याच्या रिलेटेड तुमच्या कुठल्याही स्कीमला तुम्ही अप्लाय करू शकता। तर त्यानंतर आपण डिटेल्समध्ये पाहणार की राष्ट्रीय कृषी बाजार योजना जी आहे गव्हर्नमेंटची, जे नॅशनल ॲग्रिकल्चरल मार्केट आणि आपण त्याला ई-नाम, हा भारतातील कृषी उत्पादनासाठीचा ऑनलाईन खरेदी विक्री मंच आहे। हा मंच शेतकरी, व्यापारी आणि खरेदीदारांना उत्पादनाचे ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी सुविधा प्रदान करते। शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळवून देण्याबरोबरच उत्पादनांच्या कायदेशीर विपणनाची सुद्धा हा मंच उपयुक्त ठरतो आहे। तर शेतकऱ्यांव्यतिरिक्त कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी, शेतकरी उत्पादक संस्था आणि मंडया या मंचाचे भाग आहेत। नोंदणीसाठी मार्गदर्शन तत्त्वे इथं आपण त्यांनी दिलेले आहेत। याच्या रिलेटेड जर माहिती आपल्याला हवी असेल तर तुम्ही इथं देखील डायरेक्ट लिंक दिलेली आहे, तिथं तुम्ही क्लिक करून राष्ट्रीय कृषी बाजाराच्या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्ही इथं एका सिंगल क्लिकमध्ये पाहू शकता। तसेच दुसरं योजना आहे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना। बरेच जणांना आपल्याला माहीतच आहे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचे 2-2 हजार रुपयाचे वर्षातून 3 वेळा असे 6,000 रुपये हे मिळत असतात। तर PM किसान योजना या नावाने ही योजना प्रसिद्ध आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जमिनीचा आकार विचारात न घेता स्वतःच्या नावावर लागवडी योग्य जमीन असलेल्या सर्व शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपये इतकी रक्कम ही प्रदान केली जाते। याचा थेट निधी जो आहे तो लाभार्थ्याच्या थेट बँकेत जमा केला जातो। 2-2 हजार रुपयाचे हे हप्ते डायरेक्ट शेतकरी सन्मान निधी म्हणून आपल्याला सर्वांना माहीतच आहे। ही योजना अतिशय महत्त्वाची, तर संपूर्ण डिटेल दिलेली आहे। अधिक माहिती करायची असेल तुम्ही तर अधिक जाणून घ्या, या क्लिकवरती करू शकता। त्याचबरोबर कृषी तारण कर्ज योजना, आता बऱ्याचदा आपण ही योजना ऐकलेली नसते, काय आहे आपण डिटेल पाहणार आहोत। तर या योजनेमध्ये शेतकरी म्हणून तुम्ही तुमचे उत्पादन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात ठेवू शकता आणि त्या उत्पादनाच्या किमतीच्या 75% रक्कम कर्ज म्हणून तुम्हाला मिळू शकते। बाजारात उत्पादनाचे दर वधारले की तुम्ही ते उत्पादन बाजारात विकू शकता आणि कर्जाची परतफेड करू शकता। तुम्हाला उत्पादनाला जास्त चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने ही योजना अधिक वरदानदायकच आहे। खरं तर बऱ्याचदा या योजनेच्या संदर्भातील आपल्यापर्यंत माहिती पोहोचत नसते, पण या चॅनलच्या माध्यमातून आपण कुठलीही सरकारी योजना अशी सोडणार नाही की जी आपल्यापर्यंत पोहोचणार नाही। त्याचबरोबर पुढची योजना आहे सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजना। या योजनेत सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक गट, कंपनी, संस्था, निर्यातदार किंवा शेतकरी यापैकी जे कोणी निर्दिष्ट कृषी उत्पादनाची निर्यात करेल ते 50,000 रुपये प्रति कंटेनर म्हणजे 20 बाय 40 फूट इतक्या अनुदानास पात्र असतील। प्रति लाभार्थी कमाल वार्षिक अनुदान हे 1 लाख रुपये असणार आहे। तर बरेचदा आपल्याला हे माहीत नसतं की सागरी मार्गाने जर आपल्याला कृषी उत्पादन निर्यात करायचं असेल तरी देखील सरकारी स्कीम आहे। त्याची संपूर्ण माहिती इथे क्लिक करावरती तुम्ही क्लिक केलं या पोर्टलवरती महाराष्ट्र.gov.in वरती आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती इथं मिळू शकते। पुढची योजना आहे फळे आणि धान्य महोत्सव अनुदान योजना। आता या योजनेअंतर्गत आंबा, संत्री, मोसंबी, द्राक्ष आणि हंगामी फळे तसेच उत्पादकांकडून थेट ग्राहकांपर्यंत धान्य विक्रीसाठी उत्सव आयोजित केले जातात। महोत्सवाचा कालावधी किमान 5 दिवसाचा असावा अशी पूर्वअट असूनही महोत्सवासाठी प्रति स्टॉल 2,000 रुपये इतके अर्थसहाय्य या योजनेतून दिले जाते। ही योजना होती फळे आणि धान्य महोत्सव अनुदान योजना। त्यानंतर अजून एक योजना इथे दिलेली आहे रस्त्याद्वारे माल वाहतूक अनुदान योजना। यापूर्वी आपण पाहिले की सागरी मार्गाने म्हणजे समुद्र मार्गाने जे अनुदान आहे, त्याचबरोबर रस्त्यामार्गे जे आपण
माल इकडच्या तिकडं ट्रान्सफर करतो त्याला देखील सरकारी अनुदान आहे. महाराष्ट्रातून इतर राज्यांमध्ये रस्ते वाहतुकीद्वारे शेतमालाच्या थेट विक्रीच्या व्यवहारासाठी ही योजना उपयुक्त आहे. राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी उत्पादक सहकारी संस्था या योजनेअंतर्गत अनुदानास पात्र आहेत. तर आज आपण पाहिलेले आहे रस्त्याद्वारे मालवाहतूक अनुदान योजना, फळे आणि धान्य महोत्सव अनुदान योजना, सागरी मार्गाद्वारे कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजना, कृषी तारण कर्ज योजना, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना, त्याचबरोबर राष्ट्रीय कृषी बाजार म्हणजेच ई-नाम ह्या स्कीम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत. अशाच नवनवीन स्कीम आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.